उत्तानपाद राजाच्या मांडीवरती दोघही जण बसले. एकीकडे ध्रुव, एकीकडे उत्तम. सुरुची आली आणि सुरुचीने ध्रुवाला खाली खेचलं. खबरदार, जर या ठिकाणी बसण्याचा विचार करशील तर, अरे इथे बसाय करता तू माझ्या गर्भातून जन्म का नाही घेतला? छोटासा बालक रडत रडत आई जवळ गेला. आईला म्हणतो, आई खरं सांग, मी असं काही पाप केलं का ग, तुझ्या गर्भातून जन्म घेतला? मग ती सुरुची आई असं का म्हटली? बघा, ही खरी वेळ असते. सुनीती जिची नीती चांगली आहे, तिची नीतिमत्ता काय सांगते? आजची आई जर का असती, आजची सुनीती जर का असती, तर तिने म्हटलं असतं, चिंता करू नको बेळा, बाळ चांगल्यातला चांगला वकील करू, तू काळजी करू नको, चांगल्यातला चांगला वकील करू, महिन्याला 5,000 पाहिजे आणि अर्धी प्रॉपर्टी आपल्या नावे पाहिजे. ती सुनीती आहे. ती म्हणते, बाळ ज्या स्थानावर तू बसण्याचा विचार करतोय ना, त्या गादीवरती पहिले तुझे दादा परदादा बसले, तुझे बाबा आता आहे, भविष्यामध्ये अजून कोणीतरी बसेल. तू अशी जागा मिळव ज्या स्थानावरून तुला कधीच कोणीच काढू शकणार नाही. पण जाण्या अगोदर सुरुची आईला नमस्कार करून जायला विसरू नकोस. तिने जर का दुःख दिलं नसतं तर तू तुझ्या आत्मकल्याणाचा मार्ग कसा शोधला असता? गुरुकृपा पाहिजे, यामध्ये शंका नाही. ईश्वर कृपा पाहिजे, गुरुकृपा पाहिजे, पण स्वतःची स्वतःवर पण कृपा पाहिजे. आत्मकृपा म्हणतात, आत्मकल्याण. आत्मकल्याणाचा भाव नसेल ना तर उद्धार संभव नाही. गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, ईश्वर कृपा व्हायला वेळ लागत नाही, स्वतःची स्वतःवर कृपा व्हायला खूप वेळ लागतो. जीवन भरकटत राहतं, कधी याच्यात कधी त्याच्यात. ज्याची ऊर्जा जास्त आहे तो कमी ऊर्जेवालेवर परिणाम करतो, प्रभाव टाकतो. नकारात्मकतेची ऊर्जा जर का वाढली तर तुमची सकारात्मकतेची ऊर्जा कमी होऊन जाते, आत्मकृपा कुठेतरी वाहून जाते. आत्मकृपा व्हायला हवी. जा, सुरुची आईला नमस्कार करून मग पुढे जा. सुरुची आईला प्रणाम केला आणि धन्यवाद दिला. आई खूप धन्यवाद ग, तू नसती तर मला हा दिव्यत्वाचा मार्ग कसा मिळाला असता? तू मला या अशाश्वत भूमिकेची जाणीव करून दिली नसती, अशाश्वत स्थानाची जागा दाखवली नसती, तर शाश्वत जागा मिळवण्याचा माझ्या डोक्यात विचारच आला नसता. छोटासा बालक आहे, देव काय पाहतात आपण हे पाहत होतो. देव येण्याकरता आणि कृपा करण्याकरता हे पाहतात का की कोण किती धनवान आहे? अच्छा, मग हे पाहत असतील बरोबर की कोण किती वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे. काय होतं ध्रुवाचं तप? छोटासा नन्हासा बालक आहे, 6 वर्षाचं लेकरू. कधी कधी ऐकल्यानंतर असं मन भरून येतं की आहा हा काय होऊन गेल्या या धरतीवरती मातांनो. त्या भारत भूमीवरच्या मातांनी जर का ठरवलं ना तर त्या आपल्या पुत्राला देव बनवू शकतात आणि देवाला देखील आपला पुत्र बनवू शकतात. हे मातांमध्ये सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याला विसर पडलाय. आपण आपल्या पुत्रांना देवतुल्य बनवू शकतो आणि देवाला देखील आपला पुत्र बनवू शकतो. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त भारत भूमीच्या मातेमध्ये आहे. पाठवलं मुलाला. अहो, इथे आम्ही साधं ट्रिपला जर का पाठवत असेल ना, ट्रिपला शाळेच्या, तर म्हणतोय पा खिडकी जवळ बसू नको, इकडून बसू नको, मध्ये बस. म्हणजे इकडून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, तिकडून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित नाही, तुला काही नाही झालं. प्रभू राम शिकायला होते गुरु घरी. त्यावेळेला असं वर्णन कुठेच आलेलं नाहीये की एकदा कौसल्य माता भेटायला गेली आणि चांगल्या तुपाचे लाडू करून गेली
आणि 10 वेळा फोन केले कधीच नाही. गुरुगृही पाठवल्यानंतर प्रभू श्रीराम जमिनीवर निजायचे. सगळे शिष्य मंडळी जसं निर्वाह करायचे तसे प्रभू निर्वाह करायचे. स्वतः भगवान ज्यांचे श्वासावली श्रुती रुची विराजमान आहे. गुरुगृह गयु पढन रघुराई अल्पकाल विद्या सब आई. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, तुम्ही होत्या का तिथे? आमच्या ग्रंथांनी सांगितलं, तुलसीदासांनी सांगितलं, वाल्मिकांनी सांगितलं. काय होतं श्रीरामांचं जीवन, काय आहे श्रीरामांचं जीवन. सांगण्याचं तात्पर्य केवळ आणि केवळ एवढे की देश सेवा आणि देवसेवा यामध्ये अंतर नाही. आपल्या मुलाला एक तर देवसेवेमध्ये समर्पित करा, नाही तर देशसेवेमध्ये समर्पित करा, पण समर्पित करा. भगतसिंगांना ज्यावेळेला फाशीवरती चढवण्यात आलं, भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. भगतसिंग विचारतात आईला, आई का रडते? अगं रडू नको, तू तर अभिमान करायला पाहिजे, तुला गौरव वाटायला पाहिजे की तुझा बालक काही वाईट काम करून नाही सोळावर चढत आहे. तुझा बालक धर्माकरता देशाकरता लढतोय, मातृभूमी करता सोळावरती फासावरती चढतोय. त्यावेळेला आई उत्तर देते, बाळ मी याकरता रडत नाहीये की तुला फासावरती चढवण्यात येत आहे. मी याकरता रडत आहे की माझी कोख किती अभागी की एकाच भगताला जन्म देऊ शकली. आणि असे 100 भगत जरी जन्माला आले असते ना, तरी मी कधीच मातृभूमीसाठी समर्पित केले असते. हे भारत देशातल्या आईंची गौरव गाथा. छत्रपती शिवाजी महाराज 6 महिन्याचे होते, लहान होते, छोटेसे. माझी जाऊन बरोबर अजून एक होती त्यांची दासी सेविका, त्या देखील गरोदर राहिल्या होत्या. बरोबर म्हणजे समकालीन. इकडे शिवाजी महाराज झाले, तिकडे तिला पण बाळ झालं. तिला जबाबदारी होती शिवाजी महाराजांना सांभाळण्याची. माझी जाऊ सांगून गेल्या, बाळ राजे उठले की मला सांगा. बाळ राजे उठले, पण इने निजवून दिलं परत दूध पाजून. माझी जाऊ आले आणि विचारलं, उठले नाही बाळ राजे अजून? म्हणे उठले, पण मी त्यांना माझं दूध पाजलं आणि निजवलं. 6 महिन्याचे शिवाजी महाराज तोंडामध्ये दोन्ही बोट टाकले आणि दोन्ही बोट टाकून माझी जाऊन ते सगळं दूध बाहेर काढायला लावलं आणि सांगितलं की शिवाजीचा जन्म केवळ 2च आयांचं ऋण फेडण्याकरता, एक या माझी जाऊनचं आणि दुसरं या मातृभूमीचं स्वराज्याची स्थापना. सामान्य नाही. म्हणा म्हणा. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर.
माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्माला शिवनेरी केली आवड एकच राजा इथे जन्माला शिवनेरी केली आवड माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाळ ध्रुव तप करायला निघाले आणि त्यांनी तप केलं त्यावेळेला प्राणांनमो भगवते पुरुषाय तुभ्यम अशा प्रकारे प्राण व्यापक झाला बाळ ध्रुवांचा की एक व्यक्ती कशा प्रकारे सिद्धी प्राप्त करून घेतो बघा. बाळ ध्रुवांना देवर्षी नारदांनी एक मंत्र दिला 12 अक्षरी मंत्र. कोणता मंत्र आहे तो? माझ्या मागे म्हणा. भगवत प्राप्ती करता देवर्षी नारदांनी जो बाळ ध्रुवाला दिला मंत्र तो श्रीमद भागवताने गायला. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र बाळ ध्रुवांनी जपत राहिले आणि प्राण इतका व्यापक झाला की ध्रुवाने ज्यावेळेला प्राण रोखले श्वास बंद केला त्यावेळेला संपूर्ण जगाचा विश्वाचा श्वास थांबले. बाळ ध्रुवाची भूमिका इतकी व्यापक झाली की त्यांनी श्वास थांबवावा पूर्ण जगत सृष्टीचे श्वास थांबवावा. भगवान त्वरित आले त्यांना यावंच लागलं. हा बालहट्ट पण होता आणि त्या निरागस भावाचा हा परिणाम पण होता. निरागस भाव. भगवंत आले नेत्र बंद तरी पण सुरू आहे नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते निरंतर सुरू होत. शंख घेतला आणि शंख कानाला स्पर्श केला असा गाण्याला बाळ ध्रुवाच्या कपाळाला स्पर्श केला आणि त्यावेळेला बाळ ध्रुवाचे नेत्र उघडले. बाळ ध्रुवानी केलेली स्तुती अतिशय सुंदर आहे. ओम नमो या ठिकाणी नमस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिरोर्वाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. भगवान भिन्न भिन्न अवतार धारण करून येतात त्यावेळेला प्राणस्वरूप असलेल्या त्या परमेश्वराला बाळ ध्रुव समर्पित जातात. योऽन्तः प्रगृह्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यासहस्रचरण श्रवण चरणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं म्हणत ध्रुवाची स्तुती करतात. भगवंताला प्रणाम करतात आणि भगवंताला प्रणाम करून विचारतात की तुम्हीच देव आहे हे मी कसं ओळखायचं. छोटीशी तुम्ही देव आहे हे मी कसं ओळखू. म्हणे अरे मी देव आहे. म्हणे नाही. ज्या वेळेला माझे गुरुदेव देवर्षी नारद महाराज सांगतील की तुम्ही देव आहे त्यावेळेला मी मानेन. ठीक आहे थांब. देवर्षी नारदांना बोलवलं. नारदांना म्हटलं नारदा सांग यांना की मी कोण आहे. त्यावेळेला देवर्षी नारद महाराज म्हणतात अरे बाबा हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे यांना शरण जा. त्यावेळेला बाळ ध्रुव ही गोष्ट सिद्ध करतात. गुरु गोविंद दोनों खडे काखे लागो पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए.
गुरुदेवांमुळेच ईश्वर दर्शन झालं. मला दोघांचंही सोबत दर्शन पाहिजे, याकरता ही लीला. भगवंताला प्रणाम केला आणि असं स्थान बाळ ध्रुवाला मिळालं की आज कोणीही त्यांना त्या स्थानावरून काढू शकत नाही. उत्तर दिशेला चमकणारा सुंदर लखलखता तारा म्हणजे बाळ ध्रुव. मग काय पाहतात देव? कोणाकडे येतात? गरीब श्रीमंती पाहतात? हा वर्ण पाहत असेल नाही? उच्च नीच नाही नेणे, उच्च नीच पाहतात का? जर असं असतं तर ती शबरी जी स्वतःहून गाते आणि म्हणते अधमाती अधाती नारी प्रेमती, स्वतः म्हणते अधमते अधम अधम अति नारी. ज्ञानेश्वरी मध्ये वाचा अधम कोणाला म्हटलंय? अधम म्हणजे काय? अधम याचा अर्थ माऊली सांगतात की जो कधीच देव जपत नाही तो अधम. आणि शबरी स्वतःला अधम नाही म्हणत, मग काय म्हणते? अधमती अधम अधम मी अधम नाहीये, अधमावरी अधम आहे प्रभू. विचार करा, ज्या शबरीचं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या प्रतीक्षेत गेलं. राम राम कही राम, राम 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 कही राम, निरंतर राम राम रटणारी शबरी स्वतःला अधम म्हणून घेते, तर आपण स्वतःला का म्हणून घेऊ? यह दरबार दीन का आदर. तृणावरही एकदम लहान होतो ना जीव, त्यावेळेला देव त्याचा स्वीकार करतात. एकदम लहान व्हावे, लहानाहुनी व्हावे, लहानाहुनी लहान. भगवान त्यावेळेला स्वीकार करतात. थोडं मोठं लेकरू असेल ना, समजदार ज्ञानी जीव, ज्ञानी भक्त, ज्ञानी, तर भगवान म्हणतात चाल, तुला चालता येतं बेटा चाल. पण काही जीव त्याही पेक्षा लहान असतात, त्यावेळेला आई त्याला असं खांद्यावर मला खेळायचंय पण तुझ्याच मांडीवर खेळायचं, मला राहायचंय पण तुझ्याच जवळ राहायचं, तुला सोडून नाही जायचं. लक्ष आहे ना? ज्या वेळेला शबरी असं म्हणते त्यावेळेला भगवान तिला उत्तर देतात. काय उत्तर देतात? सुन भामिनी एक बाता, मानहु एक भगती करनाता. मानहु एक भगती करनाता. एकच नातं मानतो आणि ते म्हणजे भक्तीचं. बस, केवळ आणि केवळ तुझं आणि माझं जर का काही नातं असेल ना, तर ते भक्तीचं नातं आहे. मग काय पाहून येतात देव? विदुराच्या घरच्या कड्या खाल्ल्या. बाळ ध्रुव इतकुस लहान समय आहे त्यांचं, तरी त्यांना प्राप्त झाले. आपण ऐकलं भक्त प्रल्हाद आसुरी दैत्य कुळामध्ये जन्मले, जडामध्येही चैतन्य पाहिलं त्यांनी, मिळाले देव त्यांना. मग काय पाहतात प्रभू? हे पाहतात का की कोणी मनुष्य आहे की कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे, हे पण पाहत असतात नाही ना? वेड्यामुखी वेद बोले, एवढंच काय हो? अलीकडे, आत्ता अलीकडे हिरा नावाचा जो अश्व माऊलींची पताका खांद्यावरती घेऊन जो प्रदक्षिणा करायचा, रिंगण करायचा, त्यांनी ज्या वेळेला पालखीमध्ये प्राण ठेवला त्यावेळेला त्याला देखील समाधी दिली. आणि लोक जसं संतांच्या समाधीवरती डोकं ठेवते, तसं आज त्या हिऱ्याच्या देखील समाधीवरती डोकं ठेवतात की बाबा रे, तू माऊलींचा ध्वज आपल्या खांद्यावरती घेतला. काय पाहतात ते? मनुष्य पाहतात की माणूस आहे की काय, माणूस आहे की स्त्री आहे. ज्या वेळेला भगवान नवविधा भक्तींचा परिचय देवी शबरीला करून देतात, त्यावेळेला देवी शबरीला म्हणतात, या 9 पैकी एक भगती कशात, स्त्री असो पुरुष
असो, ज्याच्यातही चराचर कोई कोणातही असू दे, या 9 पैकी एक जरी भक्ती त्याच्यामध्ये असेल तरी त्याचा उद्धार मी करून देईल, तारून देईल त्याला. नवमहु एक भगती जरी असेल, नारी पुरुष सचराचर कोई, नारी असू दे पुरुष असू दे, त्याचा उद्धार होईल. तर काय पाहतात प्रभू, ती ही पुढची कथा आहे, अष्टम स्कंदाच्या आरंभाची कथा. गजेंद्र, गज म्हणजे जीव, गज म्हणजे हत्ती. त्रिकुट पर्वतावरती राहणारा एक हत्ती सरोवरामध्ये स्नान करायचा. लक्ष आहे ना, सरोवरामध्ये स्नान करायला आपल्या सगळ्या मित्र, पुत्र, मुलं, बाळ, पत्नी सगळ्यांना घेऊन जायचा. एक हत्ती आहे, सरोवरामध्ये स्नान करणार आहे. पडून राहायचा त्या पाण्यामध्ये मदमस्त होऊन, सोडलेले पाणी उडवायचं स्वतःच्या सर्वांच्या अंगावरती नित्य नियम ठरला होता. जीवन असंच निघून जातं, वेळ कधी निघून जाते ती कळत नाही. आणि मग लक्षात येतं, जन्म तेरा बातो ही बीत गयो ऋतू रे अजोड तीर्थ कयो 5 बरस का भोला भाला अब तो 20 भयो माया जोड़ी तूने लाख करोड़ी माया जोड़ी तूने लाख करोड़ी व्यर्था जन्म गयो ऋतु रे अजोर कृष्ण कहो वृद्ध भयो तब आलस उपजी तब नित कंठ रहो. वृद्ध भयो तब आलस उपजी तब नित कंठ रहो. केवळ कंठ राहिला, बोलता येत नाही. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्देव मे विशुकमान सराज हंस प्राण प्रयाण समये कफवाद पित्ते कंठा धरोदन विधौ स्वर्णम. म्हणून आपण सगळ्यात पहिल्या दिवशी पाहिलं ना, काय एक मणी सगळ्यांनी आपल्या कंठात धारण करून ठेवा. कधी काय येईल काही सांगता येईल. तो मणी कंठामध्ये धारण केल्यानंतर सिद्धी प्राप्त होते. ती मणी कंठामध्ये धारण केल्यानंतर तुम्ही जिथे जाल तिथे तुमचं काम होईल. तो मणी कंठामध्ये धारण केल्यानंतर वाक सिद्धी प्राप्त होते. तेजस्वी व्यक्तिमत्व होतं आणि ते मणी एकच आहे, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. हा गजेंद्र येतो, सोंडेली पाणी उडवतो सर्वांच्या अंगावरती, मदमस्त आहे. आणि असं स्नान करता 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 एका काळरूपी मगराने त्यांचा पाय पकडला. काळरूपी असं का म्हटलं याचं कारण आहे. काळरूपी मगराने ज्या वेळेला पाय पकडला, प्रत्येकाला आपापल्या प्रकारच्या मगराने पाय पकडून ठेवलेला आहे. ज्यावेळेला काळरूपी मगराने या गजेंद्राचा पाय पकडला, त्यावेळेला मात्र गडबड झाली. आतापर्यंत स्वतःच्या बलावरती विश्वास होता. 3च गोष्टी आहेत ज्याच्यावर व्यक्ती अहंकार करतो. एक सौंदर्यावर, दुसरं बलावर आणि तिसरं धनावर. बरोबर आहे की चुकीचं आहे? एक तर धनाचा अहंकार, दुसरं बलाचा अहंकार अथवा सौंदर्याचा अहंकार. पण या 3ही गोष्टी अशा आहेत की ज्या नश्वर आहे. आज तुमच्या जवळ आहे, उद्या तुमच्या जवळ, आमच्या जवळ नाही. काही सांगता येत नाही. असेल नसेल काही सांगता येईल, काही सांगता येत नाही. सौंदर्य एक अतिशय सुंदर नृत्यांगना होती. गौतम बुद्धांना ती म्हणते की माझ्याकडे सौंदर्य आहे, बुद्ध माझ्याकडे या, मी तुम्हाला खुश करेन, तुम्हाला जे पाहिजे ना ते देईन.
बुद्ध म्हणतात बाळ मला जे पाहिजे ते तू नाही देऊ शकत, मला जे पाहिजे ते देऊ शकत नाही, पण मी भले आज तुझ्याजवळ येणार नाही, कारण आता तुला माझी गरज नाही, आता तुझ्याकडे सर्व आहे, आता तुझ्याकडे सौंदर्य आहे, त्याच्यामुळे सगळे येतात, पण एक वेळ येईल ज्यावेळेला तुझ्याकडे कोणी राहणार नाही, त्यावेळेला मला बोलव, त्यावेळेला मी तुझ्याकडे येईल. तिचा अंतिम क्षण ज्या वेळेला आला त्यावेळेला ती तडफडत पडलेली होती, कोणी नव्हतं जवळ. सौंदर्याच्या आधारावरती हे सगळं चाललं होतं, कोणी नव्हतं जवळ. शेवटच्या क्षणी गौतम बुद्ध तिच्या जवळ गेले, तिला पाणी देतात, पाजतात आणि म्हणतात की चिंता करू नको, आता तरी मन शांत कर, ज्ञानाला समर्पित जा, बुद्धत्वाला समर्पित जा, शरण जा. धम्माला शरण जा, म्हणजे भाव भक्ती भजन तेच शेवटी. आता तरी शांती करुणेला धारण कर. ज्यावेळेला बलाचा अहंकार होतो त्यावेळेला बलाचा झालेला अहंकार या कोरोनाच्या पिरियड मध्ये लक्षात आलं असेल की जे म्हणायचे ना बघून घेऊन दाखवून देऊ, हातामध्ये करोडो पैसे घेऊन फिरले ना तरी देखील ठाव ठिकाणा लागला. कशा प्रकारे प्रेत उचलले पाहिलं नाही तुम्ही? काही नाही, इथे कशाचाही भरोसा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये, सांस रुक जाएगी चलते चलते. ज्यावेळेला गजेंद्राच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही, काळरूपी मगराने पाय पकडलाय पण तो सोडवायला पाहिजे, पण सुटत नाहीये. पत्नींनी ओढण्याचा प्रयत्न केला, मुलाबाळांनी त्या गजेंद्र म्हणजे हत्तीला ओढण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. शेवटी एकच पर्याय उरला की सोडून द्या याला, ते सोडून द्या, याला ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत सोडून द्या. आणि आहे त्या स्थितीत सोडून एक एक करत निघून गेले. काही अन्न आणायला जात आहे, आतापर्यंत अन्न आणून आणून भरवत होते, आता तर ते जे जात आहे ते येतच नाहीये वापस. एक एक करत करत कमी होत 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 एकटा उरला गजेंद्र. काल तर मला महाराजांकडून कळलं देखील की ती काही दूर नाही, इथेच घडलेली ही घटना आहे, इथेच जवळच. एक 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 करत त्या गजेंद्राची साथ सोडून निघून गेले सर्व, कोणी नाही राहिलं शिल्लक. आता कोण होतं? गतजन्माची जाणीव होती. गतजन्मामध्ये हा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता, हा हत्ती. तो साधना करत बसला, तेवढ्या दारावर काही संत आले. त्यामध्ये त्यांनी पाहिलं की अरे हा तर साधना करत आहे, दारावर आलेल्या संतांची जाणीव देखील याला नाही, शाप दिला. असा जडासारखा बसू नये ना, जा तू हत्ती होशील. आणि ज्या काळरूपी मगराने पाय पकडला तो पण आपल्या गतजन्माचा शापग्रस्त गंधर्व. भगवंताला त्याच्या पण मुक्तीचं कारण पाहायचंय. गजेंद्राचा पाय त्याने पकडला आणि आता एक एक करत निघून गेल्यानंतर त्याने चिंतन केलं की आता कोणी राहिलं नाहीये, आता एकच पर्याय उरला, आपुला तो देव एक करून द्यावा. सोंडेमध्ये कमल पुष्प पकडलं आणि आकाशाच्या दिशेने केलं आणि वाट पाहायला सुरुवात केली की देवा आता फक्त तूच बस. इंद्र चंद्र सूर्य सगळे उभे आकाशामध्ये. म्हणते आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ, आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ. पण गजेंद्र मोक्ष प्रार्थना करताय, त्याच्यामध्ये फक्त एकच नाव घेत आहे, कोणतं? ओम नमो भगवते तस्मै एकचिदात्मकं पुरुषाय दिबीजाय परमेशाय धीमहि. केवळ आणि केवळ गोविंद, हे गोविंद, हे गोविंद. श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण. इंद्र चंद्र सूर्य म्हणतात आम्हाला एकदा तर बोलू द्यावं, आम्ही जातो.
नाकापर्यंत पाणी आलं. एकदा तरी इंद्र म्हण आम्ही येऊ, चंद्र म्हण आम्ही येऊ. ऐकायला तयार, यायला तयार. या करता नाही की एकांत म्हणजे काय? एकांत, एकांत याचा अर्थ गजेंद्राला आता एकांत मिळाला ना, सगळे साथ सोडून निघून गेले. पण लोकांतामध्ये पण एकांत साधता येतो. एकांत याचा अर्थ एकटं राहणे नाही होत. अहो, ज्याच्याकडे सद्विचार नाहीये ना त्याला एकांत कैद वाटतं, कैद. आणि ज्याच्याकडे सद्विचार आहे त्याला एकांत त्रासदायक नाही, त्याला एकांत तो सुखद वाटतो. लोकांतामध्ये पण एकांत कसा साधता येतो, लोकांमध्ये पण एकांत कसा साधता येतो. तर एकांत याचा अर्थ म्हणजे एकटं राहणे नाहीये. एकांत याचा अर्थ एकामध्ये अंत, एकामध्येच विलीन होऊन जाणे आहे, एकाचेच होऊन जाणे. म्हटलंय ना भगवान, पहिले सुरुवातीला धर्म सांगतात, कर्म सांगतात, पुरुषोत्तम योग सांगतात, भक्ती योग सांगतात, संन्यास योग सांगतात, कर्म संन्यास योग सांगतात आणि सगळ्यात शेवटी सांगतात नाही काही झालं ना अर्जुन, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम भज. माम एकम शरणम, मला एकाला शरण आहे. आता इथे मला एकाला शरण आहे की माझं एक आहे त्याला शरण आहे माहिती नाही. माझी एकच आहे श्री राधा, तिला शरण जा असं म्हणताय कोणाच. पण मात्र माम एकम शरणम. ज्या वेळेला लक्षात आलं की आता कुणी नाही येणार, त्यावेळेला सुमिरे मैंने निर्बल की बलराम. इकडे भगवान श्री विष्णू निघाले आणि भगवान श्री विष्णूने गरुडाची देखील वाटणी बघितली. लक्ष आहे ना, लक्ष आहे ना, गरुडाची देखील वाट नाही बघितली. कारण गरुडाला असं वाटायला लागलं की देव माझ्याशिवाय कुठे जात, मला सोडून कुठे जात. हे असं मधातून कुत्र जात ना, तिकडे मागे तो त्याला यायला कुठून जागा आहे कोणाच ठाऊक, तुम्ही कुठेतरी जागा ठेवत असाल म्हणून ते येतात. पण हे असं काही दिसलं ना की मला आठवते, आमच्या एक दीदी आहे, त्या काय म्हणतात, त्यांचे गुरुदेव म्हणायचे अरे भजन करो भजन करो, नाथाचे माथी सोटे हालू असं म्हणून ते म्हणायचे. पेवारी पहिले सांगायचे भजन कर भजन कर, कोणी नाही केलं तर म्हणायचे अरे भजन कर, भजन नाही केलं तर शास्त्र सांगतं पुढच्या जन्मामध्ये खरुजलेलं पुत्र होशील बाबा, भजन कर. तर असं काही दिसलं की पहिलं आठवते अरे भजन कर भजन कर भजन कर. जीवन असं व्हावं वाटत नसेल तर भजन कर भजन कर. तुम्ही म्हणाल ही तर भीती दाखवताय तुम्ही आम्हाला, भीतीच्या आधारावर आम्हाला भजन करायला लावता काय. तुलसीदासजी मला सांगतात, मी नाही सांगत, भयभीत होईना प्रीत गोसाई, भयाशिवाय प्रेम पण होत नाही. जाऊ द्या, अभय कुभाव अनक अलसो, भीतीने का होईना प्रीतीने का होईना भजन करा, हे महत्वाचं, बस बाकी काय नाही. ज्या वेळेला भजन केलं गजेंद्राने या हत्तीने, त्यावेळेला भगवंत आले. पण गरुडाचीही वाट का नाही पाहिली. गरुडाला वाटायला लागलं देव माझ्याशिवाय कुठेच जात नाही. पा देव पा हालतात का, अरे इंच बनली हालत देव पान आता पुढं. गरुडाला असं वाटलं मी आहे म्हणून देव हालतात, देव पुढे जातात. भगवंत म्हणतात बेटा त्या गजेंद्राला तर काळ रूपी मगराने पकडलं, पण तुला अहंकार रूपी मगराने पकडलं. त्याला नंतर पाहतो, पहिले तुला पाहतो. गरुडराज आले त्यावेळेला भगवंतांनी त्यांच्यावरती बोट ठेवलं, फक्त एक बोट, म्हणे उडा. गरुड म्हणे पूर्ण तर बसा देव मग उडतो. म्हणे नाही नाही तुम्ही उडा, मी म्हणते. त्यावेळेला गरुडांनी आपले पंख फडकवून पाहिले, फडकताय पण उडता कुठे येत आहे. परत फडकवून पाहताय पण उडता येत नाही. त्यावेळेला लक्षात आलं की अरे पंख तर मला दिलेला आहे, पण भरारी घेण्याचं सामर्थ्य केवळ ईश्वराचं आहे. या शरीरामध्ये आत्मा राम आहे म्हणून सगळं चाललंय, एकदा का तो निघून गेला की याचं काही राहत नाही. पण आता लक्षात आलं गरुडावरती भगवान आरूढ झाले. चला ठीक आहे, गजेंद्राला तर काळरूपी मगराने पकडलं, गरुडाला अहंकार रूपी मगराने पकडलं. तुम्हाला आणि आम्हाला देवाचं होऊन जाण्यापासून कोणत्या मगराने पकडलंय पहा. कोणाचा द्वेष त्यांनी आपला पकडलाय का, कोणाचा लोभ त्यांनी आपल्याला पकडलाय का, कुणाविषयी मोह त्यांनी आपला पाय पकडलाय का, कुणाविषयी तिरस्कार, कुणाचा अहंकार त्यांनी आपल्याला पकडलंय कोणत्या मगराने, हे एकदा पाहायला पाहिजे की नाही.
ते म्हणतात ना, मन विक्षेप आवरण या काही गोष्टींनी आपल्याला जे पकडलं असते त्याला दूर सारण्याकरता सद्गुरूंचे धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. त्यावेळेला गरुड भगवंतावर आरूढ झाले, क्षमा, भगवान गरुडावर आरूढ झाले आणि गरुडराज निघाले. कसं दृश्य होतं ते. किती लोकांना वाटतं की अंतकाळी माझ्याहीसाठी भगवंतानी असंच धावत यावं. त्यांनी सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वर करा. मला जरा पाहू द्या कोणाकोणाला वाटतं. हा, वा वा वा, सगळ्यांना वाटतं. हात वरतीच ठेवा, खाली नका करू. हा वा, कसं दृश्य आहे ते. 2 मिनिटं बघा, खाली सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये तो गजेंद्र हत्ती आहे. त्याच्या मुखामध्ये सोंडेमध्ये कमल पुष्प आहे आणि त्याने ते कमल पुष्प देवाकडे आकाशाकडे केलेलं आहे. आणि भगवान येतात. कसे येतात? पिवळा पितांबर गगनी झळकला, पिवळा पितांबर गगनी झळकला. चला जरा वाटतं ना की माझ्याही काही देवाने असंच यावं. तरी दोन्ही हात वरती करा. पिवळा पितांबर गगनी झळकला, पिवळा पितांबर गगनी स्मरण करून बघा की गजेंद्राने कमल पुष्प केले देवाकडे आणि भगवंताचा तो सुंदर पिवळा पितांबर आकाशामध्ये गगनामध्ये झळकतोय आणि भगवान गरुडावरती आरूढ होऊन तुमच्या करता येत आहे. त्यावेळेची स्थिती काय. हा, 2 मिनिटं पूर्ण तुम्ही राहू नका, फक्त त्याची होऊन जा. देव खेळ खेळताय ना, त्यांनी आपल्याला प्रगट केल्यावेळी स्वतः लपलाय. चला आपण एक खेळ खेळूया. आपण आता लपून जाऊन त्याला प्रगट करूया. दोन्ही हात वरती करा, टाळ्या वाजवा. पिवळा पितांबर
कसली नाही माझ्या विठ्ठला, पण ज्याच्या जीवनामधला प्रत्येक क्षण देवाचं स्मरण आहे, त्याचं जीवन प्रत्येक क्षण एक उत्सव आहे. म्हणून विठोबाचे दास आम्हा नित्य दीपावली, विठोबाचे दास आम्हा नित्य दीपावली. विष्णुदास रामा, विष्णुदास रामा, जिने भावी हो वाणी, जिने भावी हो वाणी. ये हो विठ्ठले माझे नाम, ये हो विठ्ठले माझे माऊली, ये हो विठ्ठले माझे माऊली. पंढरीनाथ भगवान जे अटल आहे ते विठ्ठल आहे. आणि प्रार्थना पण हीच आहे की हे पंढरीनाथा हृदयामध्ये अशाच प्रकारे विराजमान व्हा, अशाच प्रकारे या हृदयामध्ये बसा. हात याच्यासाठी दुखतात कारण रोज वाजवत नाही ना, काय रोज वाजवा, रोज सवय झाल्यानंतर रोज सवय झाल्यानंतर हात दुखणार. इथे का तुम्हाला सांगितलं जातं सरळ बसा, शांत बसा, हातवरती करून टाळ्या वाजवा. इथे खास सांगितलं जातं माहितीये, कारण घरी गेल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. आता घरी जाऊन समजा सासूने 4 कामं जास्त सांगितले, ते कर ग, ते कर ग, हे कर ग, माझे हात मजबूत आहे, टाळ्या वाजवल्या आले, बरोबर आहे की लक्ष आहे ना कुठे. मागचे मंडळी तर असे बसतात जणू काही घेणं देणंच नाहीये. काळजी करू नका, जे समोर बसले ते देवाला पाहत आहे, जे मागे बसले ना देव तुम्हाला पाहतोय. आपण त्याला पाहणं काय आणि त्यांनी आपल्याला पाहणं काय. ज्यावेळेला गजेंद्राने आकाशाकडे त्या कमल पुष्पाला केलं त्यावेळेला भगवान धावत आले आणि त्या कमल पुष्पाचा स्वीकार केला. काय होतं गजेंद्राकडे? सुमन. पुष्पाचं एक नाव, फुलाला सुमन पण म्हणतात ना, तर सुमन याचा अर्थ सुंदर मन. भगवंताला फक्त सुंदर मन दिलं गजेंद्राने, खूप काही दिलं का? त्या सुंदर मनाचा स्वीकार केला. लोकांना संसाराला तुमचं मन नाही पाहिजे, देवाला तुमचं शरीर नाही पाहिजे. शरीराला कुठेही असू द्या, पण मनाला मात्र भगवंताकडे जोडा. देवी दिला देह भजना गोवटा, बरोबर. भजना करता मिळाला हा देह आहे, पण देवाला तुमचं मन पाहिजे.
घरच्यांना म्हणा बरं, आजपासून मी काहीच काम नाही करणार, मला पण फुलवा. आजपासून मी काही काम करणार नाही, बस बसून नाही, आणि माझं मन पूर्ण तुमचं, माझं मन तुमचं पण शरीर तुमचं नाही. घरचे म्हणतील तुझं मन तुझ्याकडे ठेवते, मनाचं काय करू, मुरब्बा मन नाही पाहिजे. शरीराने कर्तव्य कर, बस एवढंच. शरीराने काम कर, बस तू आमच्यासाठी कमाव आण, आणि तुझ्यासाठी कर्तव्य दिलेले आहे ते कर, बस पुरेच आहे. संसाराला मन पाहिजे नाही, देवाला शरीर पाहिजे नाही. शरीराला द्या ना संसाराला, पण मनाला तर देवाला द्या. काम करताय तुम्ही, कुठे पाहिलं, लोकांनी काय पाहिलं की मन तुमचं कुठे. मन देव पण करू शकता तुम्ही, मन भजन पण करू शकतो तुम्ही. देवाने कधी शरीर नाही मागितलं, कधीच नाही. हो सदन कसायाच्या घरी देव गेले हो. रहदास मास तोलायचे मास, पण मीराबाईचे गुरु रहदासजी आहे. मीराबाई जी भक्तीचा गुणगौरव गाते, महामेरू भक्तीचा. आपण जिला म्हणतो की मीराबाईचा नसत्या तर भक्तीचा पथ आपल्याला कसा मोकळा झाला असता. त्यावेळेला आज राजपुतांच्या स्त्रियांना घुंगट इतकुस वरती करण्याची परवानगी नाही, त्यावेळेला सूर्य पण पाहायची परवानगी नव्हती. सूर्य देखील दिसत नव्हता, सूर्याचे किरण देखील पडत नव्हते. अशा त्यावेळेला मीराबाई नाचायच्या संतांमध्ये, आणि अशा प्रकारे नाचायच्या मीराबाई, गायच्या. कधी कधी तर असं वाटतं आमच्यासारखा पामराने जर का गायलं तर लोक म्हणतात आहा काय गोड गायलं ताई. कधी कधी असं वाटतं आमच्यासारखा पामर गातो तर लोकांना आनंद मिळतो. ज्यावेळेला मीराबाईचा गायच्या त्यावेळेला काय होत असेल, समोरच्याचं हृदय कसं होत असेल. कधी कधी असं वाटतं की पंख होती तो उड जाती रे, तिथे उडत गेली असती ज्या ठिकाणी मीराबाईचा गात असेल, ज्या ठिकाणी मीराबाईचा गात असेल. बसो मेरे नैना में दो छन, काय असेल स्थिती ज्यावेळेला मीराबाईचा गात असेल, त्यावेळेला समोरच्याचं हृदय कसं होत असेल. अरे कृष्ण रोम रोमामध्ये कृष्ण नाचत असेल समोरच्याच्या, त्यावेळेला मीराबाईचा गात असेल. एक जण आला आणि मीराबाईंना म्हणायला लागला, बाईसाहेब माझ्याशी लग्न करा, मला कृष्णाने पाठवलंय, मीच कृष्ण आहे, माझ्यातच कृष्ण आहे, माझ्याशी लग्न करा. म्हणजे ठीक आहे, पण हे बघ जसा माझा पती आहे तसं तुला राहावं लागेल, जसे माझे कृष्ण आहे तसं राहावं लागेल. म्हणे कसं, म्हणे बस मी जागे राहील त्यावेळेला तुला जागायचंय, मी झोपेल त्यावेळेला तुला जागायचंय. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नकोय. कोणी परीक्षा पाहायला आलं, दुरूनच कोणी परीक्षा पाहायला यायचं, पण मीराबाईंचं सत्व इतकं सुंदर असायचं की सरळ मीराबाईंच्या चरणाकडे लक्ष जायचं. धन्य हो मीराबाई. मीराबाई सागायच्या. कोणीतरी लिहून पाठवलं, बाईसा तुम्ही गाताय खूप छान, पण थोडस रागामध्ये गा, थोडं राग, सुंदर राग. मीराबाईसांनी समोर अनु जोडला आणि सांगितलं राग बिघडला तर चालेल, पण अनुराग नाही बिघडला पाहिजे. अनुराग नको बिघडला. मूरत सावली सूरत, नैना चंचल घाट, बसो मोरे नैना में नंदला. ज्यावेळेला भगवंताने गजेंद्राला आपलं केलं
सुदर्शन चक्राचा प्रहार त्या काळरूपी मगरावरती केला, त्यावेळेला गजेंद्र म्हणतो की देवा हे ठीक नाही केलं, तुम्ही चुकीचं केलं. कसं चुकीचं केलं? ते असं की त्या सुदर्शन चक्राचा प्रहार माझ्यावरती व्हायला पाहिजे होता. शंकराचार्य सांगतात, आदिगुरु शंकराचार्य, की ज्याला ब्रह्मानंदाचं दर्शन होतं त्याला संसार उलटीप्रमाणे वाटायला लागतो. स्वतःचीच उलटी असते पण परत पाहायची इच्छा होत नाही. अगदी त्याच प्रकारे स्वतःच केलेला संसार परत वळून पाहावासा वाटत नाही ज्यावेळेला ब्रह्मानंदाचं दर्शन होतं त्यावेळेला. तीन त्यक्तीन भुंजी था मागित ज्यावेळेला गजेंद्राने हे सांगितलं त्यावेळेला भगवंताने एक तर्क दिला की गजेंद्रा विसरता कामा नये की त्याचा उद्धार तर मग मी करेलच जो माझा परम भक्त आहे, पण त्याच्याही पहिले मी त्या भक्ताचा उद्धार करेल जो माझ्या भक्ताचे चरण पकडतोय. कोणत्या का भावनेने पकडवला. जर मी उद्धार केला नसता त्या मगराचा तर ही वेळ कशी असती? गजेंद्राचा केवळ उद्धार झाला असता तर त्या मगराने स्पष्टपणे विचारलं असतं की देवा मी कोणत्या का भावनेने होईना पण तुझ्या भक्ताचा पायच पकडलाय ना. कोणत्या विचाराने का होईना पण संतांचं चरण शरण जा, उद्धार निश्चित आहे, उद्धार निश्चित आहे. या ठिकाणी उद्धार झाल्यानंतर वर्णन करतात की आता एकदा इंद्र राजसभे देवतांच्या सभेमध्ये असताना त्याला बृहस्पतीने दुर्वासा बरोबरली सुंदर फुलांची माळा घातली. ही फुलांची माळा घेतल्यानंतर पाहिल्यानंतर विचार केला की अरे मी इंद्र स्वर्गाचा अधिपती ज्याच्याकडे रत्न हिरे वडकाच्या माळ्या त्याला फुलाची माळ घातली. राग आला, घेतलं फुलाची माळ आणि फेकली. ऐरावताने आपल्या पायाखाली तुडवली. दुर्वासा महा म्हणतात अरे मूर्ख इंद्र, फुलांची माळ नाहीये ही, फुलावर लक्ष्मीचा वास आहे. बघा संत तो आहे जो पायाने फुलाला तुडवत नाही, जो लहान मुलांचा अपमान करत नाही, जो मोठ्यांचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. संतत्व त्याच्यामध्ये, साधुत्व त्याच्यामध्ये. फुलाला तुडवलं नाही, तू लक्ष्मीचा अपमान केलाय. जा तू लक्ष्मीहीन होशील. आणि खरोखर लक्ष्मीहीन झाला इंद्र. इकडे तिकडे फिरायला लागले. काय करा, एकच पर्याय निघाला. दुर्वासा महामुनींच्या या शापानुसार वर्णन केल्यानुसार एकच पर्याय होता की चला समुद्र मंथन करा. भगवान श्री विष्णूंनी सांगितलं समुद्र मंथन करा. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. पण समुद्र मंथनाकरता वासुकी नागाची दोरी केली, मंदराचल पर्वत आणला आणि त्याला समुद्रामध्ये टाकलं. तर तो तळाला लागला म्हणून भगवान कुर्मा अवतार धारण करतात. तुला कुर्मा अवतार की, कुर्मा अवतार की. पाठीवरती भगवान मंदराचल घेतात आणि मंदराचलाने मंथन सुरू होतं. देवता एकीकडे दैत्य एकीकडे. सगळ्यात पहिले काय निघतात ते म्हणजे हलाहल, हलाहल विष. हे हलाहल विष देण्यात येतं भगवान सांब सदाशिवांना. स्वाभाविक भगवान शिव ते आहे जे विषाला पचवू शकतात. बस यूं तो हमारा कंठ नीला नहीं पर फिर भी हमने कुछ कम विष पचाया नहीं. तसं आमचा कंठ निळा नाहीये म्हणून काय झालं, आम्ही काय कमी विष पाहिलं? आम्ही पण भरपूर विष पाहिलं. समाजाकडून येणारा विष अपमान रूपाने, तिरस्कार रूपाने हे येत राहतं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला येत नाही? अरे भरपूर येतं. उद्या दुसऱ्या दिवशी आमचा सन्मान होता. गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्या महिलांचा सन्मान केला. इंटरनॅशनल वर्ल्ड वुमन्स कॉन्फरन्स मध्ये सगळ्या महिलांचा सन्मान केला. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की महाराष्ट्राचं एक आध्यात्मिक कार्याचं प्रतिनिधित्व करत MIT ने आम्हाला त्या ठिकाणी पाठवलं आणि सुंदर अशा प्रकारे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा ज्यावेळेला त्यांनी सन्मान केला आणि ते सगळं झालं. थोडंसं प्रवचन, तर प्रवचनामध्ये प्रामुख्याने हा विषय मांडला की माता सीता
आता सीताला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. कोण म्हणतं अग्निपरीक्षा फक्त सीतेने दिली? अग्निपरीक्षा तिथून सुरू झाली. अग्निपरीक्षा सीतेने दिली, अग्निपरीक्षा सावित्रीबाई फुलेंनी पण दिली. त्यांची अग्निपरीक्षा वेगळी होती. त्या अग्निपरीक्षेमध्ये अग्नी नव्हता, पण मात्र लोकांनी शेण मारलं, पण मुलींकरता शिक्षणाचे द्वार खुले केले. काय वाटतं, फक्त सीता मातेने अग्निपरीक्षा दिली नाही, आमच्या माऊलींनी पण अग्निपरीक्षा दिली. लोकांनी वाईट टाकलं, त्यावेळेला आमच्या मुक्ताईने गायलं, योगी पावन मनाचा दादा, साहे अपराध मनाचा, योगी पावन मनाचा. अग्निपरीक्षा छोटी केली. तांब्याला कधी तापवल्या जात नाही, सोन्यालाच तापवल्या जात, आणि सोनं जितकं तापतं तेवढं ते चमकत असतं. प्रत्येकाची परीक्षा होते, भिन्न भिन्न प्रकारे होते. उद्या तो सन्मान. तर आदल्या दिवशी आम्हाला फोन आला, कथा निर्धारित झाली, सगळं ठरलं, मी कलाकार मंडळींना सांगितलं, तर फोन करून म्हणतात की ताई, आमच्याकडे सगळ्यांनी मिळून ठरवलं की महिला कथा करता येणार नाही, महिलेला कथा करता येणार नाही. म्हटलं का? कारण त्यांनी कारण सांगितलं. कारण हे होतं की व्यास, व्यासस्थान, व्यास हे नाव पुल्लिंग